नमस्कार मित्रांनो, अपेक्स स्टडी अकॅडमी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्रामधील प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नियमित बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन ऑन करून घ्या. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. या व्हिडिओविषयी आपले मत शेवटी कॉमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर आजचा आपला नॉलेजेबल व्हिडिओ सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1. समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरतात? ऑप्शन ए वर्णलेखन तंत्रज्ञान, बी सोनार तंत्रज्ञान, सी निष्कर्षण तंत्रज्ञान, डी अपवर्तनांक मापी. ऑप्शन बी सोनार तंत्रज्ञान हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2. ध्वनीचा वेग सर्वात जास्त कशात राहील? ऑप्शन ए वायू, बी निर्वात, सी स्टील, डी पाणी. प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो. ऑप्शन सी स्टील हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे, कारण ध्वनीचा सर्वात जास्त वेग स्थायूमध्ये असतो. प्रश्न क्रमांक 3. प्रकाश प्रिझममधून जाताना खालीलपैकी कोणत्या प्रकाशाचे सर्वात जास्त विचलन घडून येते? ऑप्शन ए जांभळा, बी तांबडा, सी निळा, डी यापैकी नाही. ऑप्शन ए जांभळा हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4. स्थिर हवेत तरंगाचे प्रसरण होत असताना पुढील पैकी कोणती राशी कमी होते? ऑप्शन ए आयाम, बी दोलनकाल, सी वारंवारता, डी चाल. ऑप्शन ए आयाम हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5. इलेक्ट्रिक हीटिंग एलिमेंट साधारणतः कोणत्या धातूपासून बनवलेले असतात? ऑप्शन ए टंगस्टन, बी ब्रांझ, सी नायक्रोम, डी ऑर्गान. ऑप्शन सी नायक्रोम हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणी उष्णतेवर संशोधन करून ती एक शक्ती असल्याचे दाखवून दिले? ऑप्शन ए बेंजामिन फ्रँकलिन, बी बेंजामिन थॉम्सन, सी मायकेल फॅरेडे, डी व्होल्ट. ऑप्शन बी बेंजामिन थॉम्सन हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7. प्रकाश संश्लेषण क्रियेत हरित वनस्पती सौर ऊर्जेचे रूपांतर कोणत्या ऊर्जेत करतात? ऑप्शन ए यांत्रिक, बी रासायनिक, सी अणु, डी विद्युत. ऑप्शन बी रासायनिक हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8. किरणोत्साराचे SI पद्धतीतील एकक कोणते आहे? ऑप्शन ए बॅक्वेरेल, बी रुदरफोर्ड, सी क्युरी, डी चाडविक. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. ऑप्शन ए बॅक्वेरेल हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9. जेव्हा आपण दुर्बल प्रतीचा ध्वनी मोठ्या ध्वनीत बदलतो तेव्हा ध्वनीची किंवा ध्वनीचा काय वाढवितो? ऑप्शन ए वेग, बी वारंवारता, सी विपुलता, डी तरंग लांबी. ऑप्शन सी विपुलता हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10. समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तरंग लहरी कोणत्या? ऑप्शन ए अल्ट्रासोनिक, बी अल्ट्राव्हायोलेट, सी इन्फ्रारेड, डी व्हिजिबल. ऑप्शन ए अल्ट्रासोनिक हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. मित्रांनो, एक कळकळीची विनंती आहे, चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन ऑन करून घ्या. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. थोडासा सपोर्ट करा मित्रांनो. चला तर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 11. इंद्रधनुष्यात शेवटचा रंग कोणता? ऑप्शन ए हिरवा, बी पिवळा, सी काळा, डी जांभळा. ऑप्शन डी जांभळा हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12. विद्युत ब्रेक खालीलपैकी कुठे वापरतात? ऑप्शन ए दुचाकी वाहने, बी कार, सी ट्रक, डी ट्रेलर्स. ऑप्शन डी ट्रेलर्स हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13. कोळशाचे लिक्विड हायड्रोकार्बन या प्रकारात रूपांतर होण्याच्या प्रक्रियेस खालील पर्यायांपैकी काय म्हणतात?
ऑप्शन ए लिक्विफॅक्शन, बी कार्बोनेशन, सी कॅटॅलिटिक कन्व्हर्शन, सी क्रॅकिंग. ऑप्शन ए लिक्विफॅक्शन हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14. इलेक्ट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणी लावला? ऑप्शन ए सर जे जे थॉम्सन, बी गोल्डस्टीन, सी जेम्स चॅडविक, डी रुदरफोर्ड. ऑप्शन ए सर जे जे थॉम्सन हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15. अन्न पदार्थाची ऊर्जा खालीलपैकी कोणत्या परिमाणात मोजली जाते? ऑप्शन ए अर्ग, बी कुलोम, सी किलोजूल, डी कॅलरीज. ऑप्शन डी कॅलरीज हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16. पुढीलपैकी काय सोन्यासारखे दिसते म्हणून त्याला फुल्स गोल्ड म्हणून ओळखले जाते? ऑप्शन ए हेमेटाइट, बी मॅग्नेटाइट, सी सायडेराइट, डी पायराइट. ऑप्शन डी पायराइट हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17. विश्वातील सर्वात तीव्र बल कोणते? ऑप्शन ए न्यूक्लिअर बल, बी गुरुत्वीय बल, सी विद्युत बल, डी सूर्यकिरण बल. ऑप्शन ए न्यूक्लिअर बल हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18. वाळूवर चालणे हे कॉन्क्रीट रोडवर चालण्यापेक्षा अधिक कठीण आहे कारण? ऑप्शन ए वाळू मऊ असते, बी घर्षण कमी आहे, सी घर्षण जास्त आहे, डी यापैकी नाही. ऑप्शन सी घर्षण जास्त आहे हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19. टंगस्टन धातूच्या कोणत्या महत्त्वपूर्ण गुणधर्मामुळे त्याचा विजेच्या दिव्यात वापर करतात? ऑप्शन ए उच्च द्रवणांक, बी उच्च वाहकता, सी उच्च तन्यता, डी वरीलपैकी सर्व. ऑप्शन डी वरीलपैकी सर्व हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20. रंगाचा अभ्यास करणाऱ्या विज्ञान शाखेला काय म्हणतात? ऑप्शन ए सायटोलॉजी, बी ओटोलॉजी, सी क्रोमॅटिक्स, डी ऑप्टिक्स. ऑप्शन सी क्रोमॅटिक्स हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21. पांढरे सोने कोणास म्हटले जाते? ऑप्शन ए रेडियम, बी हिलियम, सी क्विकसिल्वर, डी प्लॅटिनम. मित्रांनो, हा प्रश्न आपल्यासाठी होमवर्क म्हणून देण्यात आलेला आहे. या प्रश्नाचे उत्तर आपल्याला कॉमेंटमध्ये सांगायचे आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.